नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, एखाद्या यशस्वी व्यक्तिमत्वाला आपण जेव्हा पाहतो तेव्हा नक्कीच ते सगळं जे यश आहे ते आपल्याला दैदिप्यमान वाटतं आणि एवढी मोठी गगनभरारी त्या व्यक्तीने कशी बरं घेतली असेल असं कुतूहलही आपल्या मनात जागृत होतं. म्हणूनच यशस्वी व्यक्तीची यशोगाथा जाणून घ्यायला आपण सगळेच जण उत्सुक असतो, कारण त्यातून आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी प्रेरणा मिळत असते. आज आपण अशीच एक यशोगाथा उलगडणार आहोत. आजचा विषय काय आहे ते पाहून घेऊया. यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडताना असा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्या स्वतःच्या यशस्वी जीवनाचा प्रवास या कार्यक्रमातून आज उलगडणार आहेत. ते आपल्याबरोबर आज आहेत. सर नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आपलं. डॉक्टर आशुतोष रारावीकर हे अर्थतज्ञ आहेत, लेखक आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालकपदी कार्यरत आहेत. त्यांची जी विस्तृत ओळख आहे ती आपण थोड्या वेळात करूनच घेणार आहोत. पण मला खात्री आहे की आपल्यालाही अनेक प्रश्न असतील, काही शंका असतील आणि सरांशी बोलायचं असेल तर नक्की आपण संपर्क साधू शकता खालील दूरध्वनी क्रमांकांवर. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण नेहमीच्याच दोन गोष्टी आपण लक्षात ठेवणार आहोत. जेव्हा तुम्ही फोन कराल आणि फोन इथे जोडला गेलाय असं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी करा. पूर्ण बंद ठेवलात तरीही चालेल. आणि आजचा जो विषय आहे या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, चर्चेला आपण सुरुवात करणार आहोतच, पण तत्पूर्वी डॉक्टर आशुतोष रारावीकर यांच्यावरील एक छोटीशी ध्वनी चित्रफित आपण पाहूया. डॉक्टर आशुतोष रारावीकर सर्वार्थाने अर्थपूर्ण जीवन जगणारा आणि इतरांच्याही जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, साहित्यकार, तत्वज्ञ आणि विचारवंत. सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालक पदावर कार्यरत. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातही संचालक पदावर कार्यरत. अत्यंत गौरवपूर्ण शैक्षणिक कारकीर्द असलेले उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व. 12वीत संपूर्ण बोर्डात सर्वप्रथम आणि सुवर्ण पदकाचे मानकरी. शासनाची प्रतिष्ठेची टॉपर स्कॉलरशिप आणि इतर अनेक शिष्यवृत्तींनी गौरव. अर्थशास्त्र आणि व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण. तरुण वयात रिसर्च फेलोशिपसह अर्थशास्त्रात डॉक्टरेट. बँकिंग क्षेत्रातील CAIIB आणि अध्यापन क्षेत्रातील नेट हेही किताब. अमेरिकेच्या प्रख्यात CFA इन्स्टिट्यूटतर्फे इन्व्हेस्टमेंट फाउंडेशन सर्टिफिकेट आणि अमेरिकेतील IIM हॉवर्ड आणि MIT तर्फे फायनान्शियल प्रोग्रामिंग आणि पॉलिसीमधील सन्मानपत्र प्रदान. विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा आणि चर्चांमध्ये महत्त्वाची भूमिका. विविध प्रकारच्या पुरस्कारांनी बहुमान. प्रसारमाध्यमांकडूनही गौरव. आर्थिक आणि इतर विषयांवर 9 पुस्तकं आणि अनेक लेख प्रसिद्ध. भारत सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हे आणि रिझर्व्ह बँकच्या प्रकाशनांमध्येही योगदान. यशपुष्प हे त्यांचं पुस्तक म्हणजे मराठी साहित्याचा मानबिंदू. शिक्षण क्षेत्रातही योगदान. लोकप्रिय आणि श्रोत्यांवर मोहिनी घालणारा सुप्रसिद्ध वक्ता. सुरेल गळा असलेला गायक. अनेकविध पैलू पडलेला. बहुआयामी प्रतिमा असलेला आणि तरीही अतिशय विनयशील असा एक मनोहर कोहिनूर हिरा. सर नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि ही आताची जी ध्वनी चित्रफित आहे ती बघून आम्हाला खरोखरच आणखी उत्सुकता निर्माण झालेली आहे तुमच्याशी संवाद साधण्याची. असं म्हणतात की
जे काही आपलं यश असतं ते कुठेतरी त्याची जी बीजं असतात ती लहानपणातच रुजलेली असतात. तुम्ही 12वीला बोर्डात प्रथम आलेले आहात, अनेक शिष्यवृत्त्या मिळवलेल्या आहेत आणि आत्ताच आम्ही पाहिलं की अनेक क्षेत्र आहेत, म्हणजे लेखन आहे, गायन आहे, तबला असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही अगदी लहानपणापासून कार्यरत होतात. त्याचप्रमाणे यंग अचिव्हर्स इन फ्री इंडिया म्हणून विवेकानंद केंद्रातर्फे राष्ट्रीय एक पुरस्कार होता, तो देखील सरांना लाभलेला आहे. सर, ह्या सगळ्या घडणीमध्ये तुमचे आई वडील, कुटुंबीय, गुरु यांचा एक मोठा सहभाग असणार आहे, तर त्याबद्दल सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार. सर्वप्रथम सत्यम शिवम सुंदरम, सत्य, कल्याणकारी आणि सुंदर अशा सगळ्या गोष्टी दाखवणाऱ्या दूरदर्शन सह्याद्री ज्ञान, विचार, मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांचा पंचमधुर संगम असलेल्या या वाहिनीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या सगळ्या उपक्रमांसाठी. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर नाशिकमध्ये मी जन्माला आलो आणि तिथेच लहानाचा मोठा झालो. गोदावरीच्या जीवन प्रवाहाबरोबरच माझाही जीवन प्रवाह सुरूच राहिला. वा. कुसुमाग्रजाच्या बरोबर शेजारी राहत असल्यामुळे साहित्याचा एक परिसस्पर्श मला झाला. आम्हाला इंग्रजी शिकवणारे गुप्ते सर, त्यांनी आमची आयुष्याची भाषा बदलून टाकली. आम्हाला गणित आणि शास्त्र शिकवणारे गाडगिळे सर, त्यांनी आयुष्याचं गणित बसवून दिलं आणि आयुष्याचं जगण्याचं शास्त्र शिकवलं. मला उत्तेजन देणारे, प्रेम करणारे, प्रेरणादायी ओसवाल सरांनी सुद्धा आमचं आयुष्य घडवलं. असे अनेक गुरुजन. माझे कुटुंबीय, माझी पत्नी वीणा, ती एक इंजिनियर, मॅनेजमेंटमधली पदवीधर आणि आता ललित लेखिकासुद्धा. संसाराच्या मैफलीत वीणेच्या झंकाराची सुरेल साथ हा जीवनातला मोठा आनंद आहे. आमचा मुलगा मिहीर अर्थशास्त्रातली आता ही तिसरी पिढी, तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत अध्ययन करतो आहे. आणि आता माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संस्था माझे आई वडील. आई वडिलांच्या रूपात जन्माला आल्याबरोबर परमेश्वराने दर्शन दिलं आणि मग मला असं वाटलं की मला मुक्ती नको, मला पुनर्जन्म हवा. कारण याच आईवडिलांच्या पोटी मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. माझे वडील, त्यांना मी दादा म्हणायचो, अर्थशास्त्रातले एक महान व्यक्तिमत्व. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 7 सुवर्णपदकं आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाली. अर्थमंत्र्यांच्या हस्ते बजेट अवॉर्ड त्यांना मिळाला. त्यांचं अर्थशास्त्रावर प्रचंड लिखाण होतं. अत्यंत सात्विक, करुणामय अशी ती व्यक्ती होते आणि मर्मग्राही, म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं मर्म त्यांना समजायचं अशी ते व्यक्ती होते. माझी आई तर साक्षात चालती बोलती भगवद्गीता होती आणि तिच्या सहवासात भगवद्गीता वाचायच्या आधीच मला कळाली. ती अध्यात्ममूर्ती होती, संस्कृत तज्ज्ञ होती, प्राध्यापिका होती, साहित्यिक होती. तिला साहित्यातले अनेक पुरस्कार मिळाले होते. ती एक समाजसेवक होती. होमिओपॅथीची औषधं, दासबोध मंडळ, अध्यात्मावर अनेक व्याख्यानं, अशा अनेक गोष्टी तिने केल्या. आणि मला तिने जन्माला आल्याबरोबर पहिल्यांदा शिकवलं की तू आयुष्यात खूप मिळव, म्हणजे आपल्याला जास्त देता येईल. आयुष्यात मिळवायचं ते देण्यासाठी हा संस्कार आईच्या गर्भात असतानापासूनच माझ्यावर झाला होता. माझी आई माझ्या वयाच्या फक्त 27व्या वर्षी गेली, पण त्यावेळी तिने मला इतकं काही दिलं की पुढचे 27 जन्म मला ते पुरेल. आई वडील दोघं, माझे आई दादा दोघं, म्हणजे त्यांनी मला जीवनाचा मार्ग दाखवला आणि माझ्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं. वटवृक्ष आपली धूप सगळं सहन करून इतरांना छाया देतो, तसे माझे आई दादा माझ्यासाठी कल्पवृक्षाची छाया होते. जीवनात भाषा, विचार आणि आचार या 3 गोष्टींची शुद्धता मला माझ्या आई दादांनी शिकवली. सगळ्या प्रकारचं अष्टपैलू व्यक्तिमत्व माझं विकसित करून व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास केला. त्यांनी मला चालायला शिकवलं, लहानपणी बोलायला शिकवलं,
सांगताना आनंद वाटतो की अजूनही त्यांचंच बोट धरून चालतो आहे आणि अजूनही त्यांचीच भाषा बोलतो आहे. जीवन जगण्याचं शास्त्र त्यांनी शिकवून माझ्या जीवनाला अर्थ दिला आणि हेच माझ्यासाठी जीवनाचं अर्थशास्त्र. वा. त्यांनी माझं नाव आशुतोष ठेवलं. हे शंकराचं नाव. लवकर प्रसन्न होणारा देव शंकर त्याचं हे नाव. जणू काही हे नाव ठेवून प्रसन्नता हा जीवनाचा स्थायी भाव आहे हेच त्याने मला जन्माला आल्याबरोबर शिकवलं. मुलं आई वडील गेल्यावर कोणी त्यांचे पुतळे उभारतात, कोणी त्यांचं नाव देतात, देणग्या देतात. हे सगळं चांगलं आहे, पण आपण जन्माला घातलेलं मूल स्वतः जीवन कसं जगतं आणि इतरांची जीवनं कशी घडवतं हे पाहणं हे आईवडिलांच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. आणि म्हणून त्यांच्या विचारांवर आधारित हे यशपुष्प नावाचं जे पुस्तक मी लिहिलं आहे हे माझ्या आईवडिलांचं अजरामर स्मारक मी उभं केलेलं आहे असं मला वाटतं. आम्ही तिघं वेगळे नव्हतोच आणि म्हणून पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत मी लिहिलं आहे की माझं अद्वैत असणाऱ्या माझ्या आईदादांच्या चरणी हे पुस्तक मी अर्पण केलं आहे. वा. खरोखरच अतिशय मनापासून आणि अतिशय भावूक असं तुम्ही आता बोललात. आणि तुम्ही जे सांगितलं की तुमच्या आईंनी सांगितलं होतं की मिळवायचं ते देण्यासाठी, आणि म्हणूनच तुम्ही आजवर जे काही यश मिळवलेलं आहे त्या यशाचा मार्ग कुठेतरी इतरांनाही मिळावा म्हणून तुम्ही यशपुष्प हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि यशपुष्प हे जे पुस्तक आहे ते ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. रंगचित्रमय पार्श्वभूमी असणारं हे एक कॉफी टेबल बुक आहे आणि ते थोड्याच अल्पावधीतच त्याची दुसरी आवृत्ती देखील प्रकाशित झालेली आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेबद्दल नक्कीच सांगायला आवडेल, कारण 84व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्यांची 2 वाक्य इथे जरूर सांगते. उत्तमराव कांबळे म्हणतात, माणसाचं जगणं आतून बाहेर सुंदर करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांचा आणि जीवनसूत्रांचा खळखळणारा झरा, क्षणार्धात परिणाम करणारं, अस्वस्थ सद्यस्थितीत चक्रव्यूहात सापडलेल्या माणसाला मार्ग दाखवणारं विचार प्रवर्तक सुंदर पुस्तक. मानवी जीवनमूल्ये जबरदस्त ताकदीने आणि खुबीने सांगणारे जीवनस्पर्शी आणि लालित्यपूर्ण असं ध्वनिमय पुस्तक असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण खरोखरच ते पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा कुणीतरी आपल्याशी बोलतंय, संवाद साधतंय असा एक अनुभव नक्कीच वाचकांना येत असावा. नामवंतांनी ह्या पुस्तकाची काही वर्णनं केली आहेत. तर ते म्हणतात, पारिजातकाचा दरवळणारा गंध, संतोषदायी आशु विचार, जीवन मूल्यांवर गुंफलेली प्रभावी विचार पुष्पमाला, यशस्वी आनंदी आणि सुंदर जीवनाची उमेद देणारी सकारात्मक भविष्यासाठीची सोपी सूत्रे असं ह्या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. सर, ह्या पुस्तकाच्या लेखनाची पार्श्वभूमी, विषय, रचना आणि हे एक वेगळं पुस्तक आहे, तर ह्या पुस्तकाचं वेगळेपण ह्या सगळ्यांविषयी जाणून घ्यायला आवडेल. कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात नैराश्याचा अंधकार सगळीकडे पसरला होता आणि जेव्हा अंधार पसरतो तेव्हा माणूस प्रकाशाचा आणि फक्त प्रकाशाचा सगळ्यात जास्त विचार करतो. हो. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की चहूबाजूने अंधार पडतो तेव्हा माणूस प्रकाशाचा विचार करतो आणि त्याला बरोबर अंतःशक्ती जागृत होऊन प्रकाशाचा मार्ग सापडतो. जीवन या शब्दाचा विचार गेल्या संपूर्ण शतकात सगळ्यात जास्त जर कधी झाला असेल तर तो या काळात झाला आणि म्हणून हे पुस्तक लिहिण्यासाठी ही सगळ्यात आवश्यक वेळ होती असं मला वाटलं. तमसोमा ज्योतिर्गमय, जीवन जगण्याचा भारतीय संस्कृतीनं जो राजमार्ग दाखवला तो एका आधुनिक, नवीन आणि परिणामकारक स्वरूपात दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. जीवनाची आशा जागृत करणारं आणि ती प्रत्यक्षात कशी उतरवायची हे दाखवणारं हे पुस्तक. या कोरोनाच्या अनेक रुग्णांनी, अनेक संस्थांनी अनेकांना या पुस्तकाचं मोफत वाटप केलं. हे ऐकून मला आनंद वाटला आणि मानवजातीच्या सेवेसाठी मला मिळालेली ही अतिशय मोठी संधी आहे असं मी समजतो.
मी 2.5 दशकांहून अधिक काळ आर्थिक क्षेत्रात काम करतो आहे. अर्थशास्त्र हे पैशाविषयी बोलतं आणि पैसा हा जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेच, पण तो पुरेसा नाही. काही वेळा तो अर्थाचा अनर्थ सुद्धा करतो आणि म्हणून जीवनाला अर्थ देणाऱ्या अशा एका शास्त्रावर लिहावं असं मला वाटलं आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. पुस्तकाची थीम अशी आहे, आपल्याला कोणी सगळ्यांना विचारलं तुम्हाला काय हवं तर उत्तरं वेगवेगळी मिळतात. कोणी म्हणेल आम्हाला पैसा हवा, कोणी म्हणेल आम्हाला सत्ता, कोणी म्हणेल आनंद, कोणी म्हणेल भावना, असंख्य कीर्ती, नाव, प्रसिद्धी, असंख्य उत्तर मिळतात. पण या सगळ्याचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर ते म्हणजे यश. हवं असलेलं मिळणं म्हणजे यश आणि ते कसं प्राप्त करायचं ते या पुस्तकात सांगितलं आहे. यश मिळण्यासाठी जीवन कसं जगायचं ते समजणं आवश्यक असतं आणि ते सांगण्याचं काम हे विचार करतात. नदीचा प्रवाह जसा वाऱ्याची दिशा ह्या बदलून टाकतो तसा विचारांची दिशा हा जीवनाचा प्रवाह बदलू शकतो आणि म्हणून जीवनाचा प्रवाह आल्हाददायक करणाऱ्या अशा यशस्वी जीवनासाठीच्या या विचारांचा पुष्पगुच्छ म्हणजे यशपुष्प. माझ्या वडिलांचं नाव यशवंत होतं, आईचं माहेरचं नाव पुष्पा आणि म्हणून हे विचार मला आईवडिलांनी दिले, म्हणून या पुस्तकाचं नाव यशपुष्प. नक्कीच, म्हणजे फक्त यशस्वी यशोगाथा नाहीये ही, तर अनेक जीवनाचे जे अनेक पैलू आहेत त्या सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारं असं हे पुस्तक आहे. सरांची जी यशोगाथा आहे ती आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. माणसाच्या यशाचं मोजमाप तो कुठपर्यंत पोचला यापेक्षा सुरुवात करून त्याने किती अंतर पार केलं यावर करायचं असतं असं म्हणणारे डॉक्टर आशुतोष रारावीकर, लेखक आणि अर्थतज्ञ आज आपल्याबरोबर आहेत. सर, आर्थिक आणि बँकिंग क्षेत्रामध्ये तुमच्याकडे सर्वोच्च पदव्या आहेत. रिझर्व्ह बँक, अर्थ मंत्रालय, DICGC अशा विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण कामगिरी तुम्ही केलेली आहे. अनेक देशांमध्ये आर्थिक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग सरांचा आहे. मॅकमिलन सारख्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ग्रंथाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेले प्रसारण, विविध विषयावर गाजलेली त्यांची 9 पुस्तकं आणि अनेक लेख सर्व प्रतिष्ठित मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी आणि नियतकालिकांनी या सगळ्या ग्रंथांचा मुक्तकंठाने केलेला गौरव आणि हे जे सगळं आहे ज्यांचं भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वेबसाईटवर छायाचित्र आणि नाव आहे, अशी आर्थिक क्षेत्रातील एक मूर्तिमंत प्रतिमा आज आपल्याबरोबर आहे. सर, आपल्या या अर्थपूर्ण प्रवासाविषयी आमच्या दर्शकांना काय सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जे शिक्षण घेतलं त्यातच मला आयुष्यभर आतापर्यंत काम करण्याची संधी मिळाली. कोणताही शास्त्र हा ज्ञानाचा अथांग सागर असतो आणि त्यामुळे तुम्ही जितकं जास्त काळ त्यात काम कराल तितकं तुम्हाला जास्त सखोल जाण्याची संधीही मिळत असते. अर्थशास्त्र हे माणसाला समृद्धीकडे नेणारं शास्त्र आहे, कारण ते त्याच्या भौतिक गरजा भागवतं आणि म्हणून इतकी वर्ष आर्थिक क्षेत्रात काम करताना अर्थशास्त्राचा उपयोग समाजाच्या आणि देशाच्या माणसाच्या कल्याणासाठी कसा करता येईल ही माझी सगळ्यात मोठी दृष्टी राहिली आहे. दुसरं असं की देशाची आर्थिक सूत्र ज्या संस्थांच्या हातात आहेत ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय या संस्थांमध्ये मी काम केलं आहे. प्रामुख्याने रिझर्व्ह बँकेत निरनिराळ्या पदांवर, निरनिराळ्या आर्थिक विषयांवर, निरनिराळ्या समित्यांमध्ये, आणि या संस्था हे देशाची आर्थिक धोरणं ठरवत असतात. एक एक आर्थिक धोरण हे सामान्य आणि प्रत्येक माणसाचं आयुष्य बदलवून टाकत असतं, उंचावत असतं आणि म्हणून या अशा महत्त्वपूर्ण कार्यात मला योगदान देण्याची आतापर्यंत संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. प्रत्येक धोरणामागे
विश्लेषण असतं, संशोधन असतं, अभ्यास असतो, बरोबर. तेव्हाच ती यशस्वी होतात. आणि म्हणून यात अर्थशास्त्रज्ञांची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. गेली 85 वर्ष राष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेचा मी सदस्य आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. ही सेवेची फार मोठी संधी आहे आणि राष्ट्र निर्माणाच्या या कार्यात खारीचा वाटा मला उचलायला मिळतो आहे, ह्याचं समाधान आहे. दुसरी गोष्ट अशी की लेखणी आणि वाणी, भाषणं, व्याख्यानं आणि लिखाण यातून आर्थिक साक्षरतेचं अतिशय महत्वपूर्ण काम करण्याची मला संधी मिळत आली. ज्या लोकांसाठी हे अर्थकारण आहे त्यांना त्याचा अर्थ, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम हे सगळं त्यांना समजावून सांगणं हे अतिशय आवश्यक असतं आणि हे मला करायला मिळतं आहे. तर या आतापर्यंतच्या अर्थपूर्ण प्रवासाबद्दल मी देशाचा आणि समाजाचा आणि परमेश्वराचा ऋणी आहे. अजून बराच प्रवास बाकी आहे. ही अर्थपूर्ण सेवा अशीच घडत राहावी ही माझी मनपूर्वक इच्छा आहे. नक्कीच सर. आपलं जे पुस्तक आहे यशपुष्प, त्यावर अनेक वाचकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या अशा प्रतिक्रिया आहेत. त्यापैकी काही प्रतिक्रिया तर अशा आहेत की भगवद्गीतेचे श्लोक वाचण्याचा अनुभव आम्हाला मिळाला, पसायदानाचं स्मरण झालं, तुकारामांची गाथा आणि रामदास स्वामींचे श्लोक यांच्याप्रमाणे हे अमर लेखन आहे, अशा वाचकांच्या प्रतिक्रिया आहेत. सर, मला असं वाटतं की दुसऱ्यांना आपण बऱ्याचदा पुष्पगुच्छ भेट म्हणून देतो, तर त्याऐवजी जर यशपुष्प हे पुस्तक जर भेट दिलं तर ते कोमेजणार नाही, म्हणजे फुलं कोमेजून जातात तसं पुस्तक कोमेजणार नाही, उलट जो विचारांचा सुगंध आहे तो दरवळतच राहील. या पुस्तकात खूप वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत, तर ते विचार तुमच्या शैलीमध्ये ऐकायला आम्हाला आवडतील. या पुस्तकाचं सर्वप्रथम सार सांगायचं झालं तर तो विचार मी सांगतो. जीवनाला अर्थ देतं ते अर्थशास्त्र, जीवन पूर्णत्वाला नेतं ते पूर्णशास्त्र आणि या दोन्हींचा संगम म्हणजे अर्थपूर्ण शास्त्र. अर्थशास्त्र या भौतिक गरजा भागवतं, पूर्णशास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र हे आपली आत्मिक उन्नती घडवून आणतं आणि या दोन्हींचा जिथे मिलाफ होतो तिथे खऱ्या अर्थानं जीवन हे पूर्णत्वाला जात असतं. दुसरा एक विचार असा आहे, यशाबद्दल आहे. जीवन यशाची त्रिसूत्री, विज्ञानाचं यंत्र, कौशल्याचं तंत्र आणि अध्यात्माचा मंत्र. आपण विज्ञान युगात वावरतो आहे, वैज्ञानिक प्रगती अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर गीतेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कामात कुशलता महत्वाची आहे कार्यसिद्धीसाठी आणि अध्यात्माचा मंत्र, आध्यात्मिकता ही आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. म्हणून हा विचार आहे. दुसरं असं की या पुस्तकात अनेक विषय हे मांडले गेलेले आहेत, त्या विचार अनेक विषयांवर आहेत. माणसाच्या जीवनाचं ध्येय, वेळेचं नियोजन, प्रयत्न, तंत्रसूत्र, सुखाचं रहस्य, शासनाला धोरणाची दिशा, जीवनाची मूल्य आणि आशावाद असे अनेक विषय मांडले गेले आहेत. 2-3 विचार सांगतो. माणसाच्या खऱ्या जाती दोनच, सुखी आणि दुःखी. आपण जात बदलू शकतो. जात कधी बदलता येत नाही असं सगळेजण म्हणतात, पण आपल्याला सुखाकडून दुःखाकडे जायचं, दुःखाकडून सुखाकडे जायचं आहे आणि अशा अर्थाने जात बदलायची आहे असा हा विचार सांगतो. दुसरा एक विचार असा, आपल्याला सगळ्यांना ससा आणि कासवाची गोष्ट माहिती आहे, पण हा विचार असा आहे की ससा का कासव हा प्रश्न नाही, सशाची गती आणि कासवाची चिकाटी हे दोन्ही आपल्याला हवं आहे असा हा विचार सांगतो. कारण आपल्या सध्याच्या काळात आपला जीवनाला वेग आला आहे, तो आवश्यक आहे, पण चिकाटी सुद्धा आवश्यक आहे. आणि तिसरा एक विचार सांगतो की सूर्योदय असो वा सूर्यास्त, किरण सोनेरीच असतात,
हा विचार आशावाद मांडतो जीवनाचा. सूर्य उगवत असो वा अस्ताला असो, पण त्याचे किरण सोनेरी असतात. जीवन हे सुखमय आहे, हा असा विचार सांगतो. पुस्तकात काही विनोदी विचारांचं सेक्शन आहे की काही प्रासंगिक विनोद आहेत, काही सहज घडणारे आहेत, पती पत्नी दोघांना आनंद वाटेल असे विनोद आहेत. बरं. तर यातले 2 वाक्य सांगतो की मी माझं राशी भविष्य बघत नाही, मी पत्नीचं राशी भविष्य बघतो. त्यावरून मला माझ्या ग्रहमानाचा अंदाज आपोआप येतो. आणखी एक वाक्य असं आहे, मी कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलो हा आई वडिलांच्या चिंतेचा विषय, तर हे नक्षत्र आपल्याच राशीला कसं आलं हा पत्नीच्या चिंतेचा विषय. तर असे हे काही विचार आहेत. तर मला फक्त आता या पुस्तकाचं थोडक्यात मला याची वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो. बरं. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाच्या पानांवर नंबरच नाहीत. हे कुठून वाचायला सुरुवात करा आणि कुठे संपा, पण वाचा मात्र संपूर्ण. आणि असं मी का म्हणतो, हे ज्यांनी वाचले त्यांना कळेल, ज्यांनी वाचायचं आहे त्यांना वाचल्यावर लक्षात येईल. दुसरं वैशिष्ट्य हे अतिशय कमी शब्दात लिहिलेलं आहे. विचार अक्षरशः 1, 2, 3, 4 ओळींचे आहेत. आजकालचा काळ हा इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालेला आहे, व्हॉट्सॲप, इंटरनेट. त्यामुळे अतिशय थोडक्यात पण प्रभावी असं लोकांना हवं असतं. तर क्षणार्धात परिणाम करणारे असे हे विचार आहेत. तिसरी गोष्ट, या पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आहे. आचार्य अत्रे म्हणायचे की सोपं लिहिणं अवघड आहे आणि अवघड लिहिणं सोपं आहे. तर मी अवघड काम केलं असं मला वाटतं. चौथी गोष्ट, भाषा आणि अर्थ या दोन्हीची सुंदरता जपली गेलेली आहे. औषध प्रकृतीला परिणाम करतं, पण त्याची चव छान असेल तर त्याचा आनंदही मिळतो. तसं विचारांमुळे आपल्याला जीवनाला उपयोग होतो. आणि त्याचबरोबर या पुस्तकाच्या भाषेमुळे एक साहित्य कृतीचा आनंद मिळतो. 5वं वैशिष्ट्य, या पुस्तकातले विनोद हे अतिशय निखळ आहेत. कुठे बोचरेपणा नाही, त्यात कुठेही कोणालाही टोमणे नाहीत, काही नाही. 6वं वैशिष्ट्य, आपल्याला कुठल्याही साहित्य कृतीमध्ये साधारणतः एक रसप्रधान अशी असते. म्हणजे शेरलॉक होम्सचं तुम्ही वाचलं तर तुम्हाला अद्भुत रस मिळेल, विनोदी पुस्तकं वाचलं तर हास्य रस मिळेल. तर या पुस्तकामध्ये एकाच साहित्य कृतीमध्ये अनेक रस भरलेले आहेत. साहित्यातले नवरस जे म्हणतो, शांत, वीर, रौद्र, करुण, हास्य वगैरे असे सगळे. आणि 7वं वैशिष्ट्य असं की हे पुस्तक कोणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी संबंधित नाही, पण तरीही प्रत्येक वाचकाला स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाचं प्रतिबिंब हे त्यात पाहायला मिळतं. आता फक्त थोडक्यात या पुस्तकाची रचना मी सांगतो. पहिला विभाग गंध अंतरिक्षाचा. यात निरनिराळ्या परिस्थितीत कसं वागायचं याचं मार्गदर्शन आहे. बऱ्याचदा सचोटीने माणसं वागतात पण त्यांना यश मिळत नाही. ज्यांना अनेकांना यश मिळतं पण ते अनैतिकपणे वागतात. तर योग्य पद्धतीचा वापर करून यश कसं मिळवायचं याचं वर्णन आहे. स्मितलहरी विभागात निरनिराळे हास्य कलाकृती आहेत. हास्य रसाची निर्मिती ही परमेश्वराची सगळ्यात मनमोहक कलाकृती. आणि आपला दिवस आणि जीवन दोन्ही हसल्यापासून जात नाही, तर मन प्रसन्न करणारा असा हा विभाग आहे. लॉकडाऊनच्या काळात या विभागात अत्यंत अभूतपूर्व अशा या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आपल्याला सामना करावा लागलेल्या विनोदी आणि काही काही अंतर्मुख करणारे विचार आहेत. करमणूक करता करता जे अंतर्मुखही करतं ते साहित्य सगळ्यात मौल्यवान असतं. आणि चौथा शेवटचा विभाग पुष्पांजली परमेशाला ही या पुस्तकाची भैरवी आहे. मानवी जीवनाच्या करुणोदात्ततेला केलेला हा भावस्पर्श आहे. वा, खरं तर सरांचा जो प्रवास आहे तो आपण आणखीही उलगडणार आहोत. सरांची जी यशोगाथा आहे ती नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी स्फूर्तिदायी अशी ठरणार आहे. आणखी जाणून घेणार आहोत या कार्यक्रमातून, पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. कार विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. सॅनिटायझरने शरीर स्वच्छ होतं, पण मनाचं काय, असा अंतर्मुख करणारा प्रश्न विचारणारे डॉक्टर आशुतोष
रारावीकर आज आपल्याबरोबर आहेत. त्यांची यशोगाथा आपण जाणून घेतोय. सरांना अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यातले काही पुरस्कार, खरं तर ती यादी फार मोठी आहे, त्यातले काही पुरस्कार इथे नक्कीच सांगावेसे वाटतात. सर्वोत्कृष्ट आर्थिक लेखनासाठी अमर्त्य सेन पुरस्कार, अर्थशास्त्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर रामचंद्र पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार, आर्थिक क्षेत्रातील असामान्य कामगिरी प्रित्यर्थ चैत्र गौरव पुरस्कार, सन्मानपत्र, भारत सरकारच्या अन्न मंत्रालयाचे अन्नधान्य समस्येवरील शोध निबंधासाठी राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक, तसंच आर्थिक लेखनासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र पोलीस व फोरम ऑफ फ्री एंटरप्राइजची पारितोषिकं सरांना मिळालेली आहेत. विविध प्रसार माध्यमांमध्ये त्यांच्या गौरवपूर्ण लिखाण प्रसिद्ध झालं आहे. अनेक नामवंतांकडून गौरवपत्र मिळालेली आहेत. संस्थांकडून सत्कार अशी ही यशमाला. यशाचा खरा मंत्र, यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही माणसंच आपल्याला सांगू शकतात. सर, यशाचा सर्वसमावेशक फॉर्म्युला असा काही असतो का हो? आणि काय तुम्ही निकष काय सांगाल यशाचा? आणि आपल्या यशस्वी कारकिर्दीचं गमकही सांगा. हे सांगण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगावं असं वाटतं की यशस्वी चोर सुद्धा असतो, पण ते खरं यश नाही. यशाला नेहमी सात्विकतेचं अधिष्ठान हे असलं पाहिजे. देवाच्या पायावर डोकं ठेवण्याआधी माणसाच्या डोक्यावर आपण पाय देत नाही ना, हे आपण पहिले पाहणं महत्वाचं आहे. यशाचा फॉर्म्युला सांगायचा झाला तर जीवनाच्या यशात, जीवनाच्या संगीतात यशाचे सप्तसूर हे आनंद आणतात. आणि म्हणून यशाची 7 सूत्र ही मार्गदर्शक अशी सूत्र आहेत. पहिलं म्हणजे शरीर स्वास्थ्य हे उत्तम असलं पाहिजे. रोज व्यायाम हा झालाच पाहिजे. धावणं, सूर्यनमस्कार अतिशय सुंदर व्यायाम आहे. दुसरं असं की उपासना ही नियमित आणि रोज झालीच पाहिजे. मार्ग कुठलाही असो, पण ती रोज झाली पाहिजे. मला आठवतं, मी जर एखाद्या दिवशी उपासना केली नाही तर माझी आई मला खायला देत नसे. तिसरी गोष्ट, आयुष्यातल्या प्रत्येक नात्याशी आणि हातात घेतलेल्या प्रत्येक कामाशी प्रामाणिक आणि कृतज्ञ राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट, कोणताही स्वार्थ आणि अपेक्षा नसलेलं निखळ प्रेम हे आयुष्यात करायला शिकलं पाहिजे. पाचवी गोष्ट, यश आणि अपयश हे दोन्हीही पचवायला शिकलं पाहिजे. बऱ्याचदा अपयश पचवणं सोपं असतं, यश पचवणं जास्त कठीण असतं. ते जमलं पाहिजे. सहावी गोष्ट, तृप्तता आणि संयम या 2 पायांवर जीवनाची इमारत ही उभी असते. कुठेतरी तृप्तता आली पाहिजे. आणि संयम का करायचा याचा एक सुंदर माझा विचार सांगतो. संयम ही दीर्घकालीन सुखासाठी सोसलेली अल्पकालीन कळ असते. इट इज अ शॉर्ट टर्म पेन फॉर लॉंग टर्म गेन. आणि 7वं सूत्र, सतत देण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे आयुष्यात. काही द्यावं, पैसा दिला पाहिजे असं नाही, आपल्याकडे जे आहे ते द्यावं. फूल, फळ, अन्न काही पण चालेल, पण रोज काहीतरी दिलं गेलं पाहिजे. कारण आपल्या संस्कृतीत सांगितलं आहे, जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोधिकम. आयुष्यात आपण जेवढं इतरांकडनं घेतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. तर ही यशाची 7 सूत्र आहेत आणि हेच सप्तसूर आहेत. यशाचा निकष जो आपण म्हणाल मगाशी, यशाचा एक सगळ्यात महत्त्वपूर्ण निकष असा आहे की आपले जे विकार आहेत आपल्यातले, प्रत्येकात असतात कमी आणि प्रमाणात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे ते 6 विकार आपल्यामध्ये असतात. हे विकार आपल्याला दुःख देतात. आणि म्हणून जीवन म्हणजे दुःखाकडून सुखाकडे प्रवास. आणि म्हणून हे विकार जर हळूहळू कमी होत असतील आयुष्यात तर आपण यशस्वी होतो आहे असं समजायला हरकत नाही. ती 2 छोटीशी उदाहरणं देतो की ठराविक काळानंतर आपण आपल्या मनाशी विचार करायचा की मला राग येण्याचं प्रमाण कमी झालं आहे का,
किंवा मत्सर या विकाराबद्दल सांगायचं झालं तर आजकालच्या भाषेत सांगायचं तर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर किंवा फेसबुकवर मला इतरांपेक्षा कमी लाईक्स मिळाल्यामुळे मला माझी असूया वाढत चालली आहे का, तर हे असे निकष आपण स्वतःला लावू शकतो. नक्कीच. आणि माझ्या यशाची सूत्र आपण जी विचारलीत तर 2 सगळ्यात महत्वाची सूत्र सांगतो. सगळ्यात पहिलं सूत्र म्हणजे धीरूभाई अंबानींचं एक वाक्य फार प्रसिद्ध आहे की काम होणार असेल तर कोणालाही सलाम करायची माझी तयारी असते. थोडंसं तसंच पण वेगळ्या अर्थाने माझं सूत्र असं आहे की माझं ध्येय साध्य होण्यासाठी मला योग्य दिशा दाखवणारं जर कोणी असेल तर अशा कोणालाही आणि कितीही जणांना आयुष्यात गुरु मानण्याची माझी तयारी असते. त्यात मला कमीपणा नाही. सगळ्यांचे जे गुरु दत्तात्रय त्यांनी सुद्धा स्वतःच्या आयुष्यात 24 गुरु केले होते. आणि दुसरं सूत्र, ध्येय प्राप्त होईपर्यंत मी तपश्चर्या थांबवत नाही. ध्येय छोटं असो मोठं, तपश्चर्या काही वेळा काही मिनिटांची असते तर काही वेळा काही जन्मांची, पण ध्येय साध्य होईपर्यंत मी तपश्चर्या थांबवत नाही. वा. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार. आपले प्रश्न विचारा. हा, रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. सर, आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात. खूप चांगलं वाटतं ऐकताना आणि उपयुक्त टिप्स आपण देतात. आपण नाशिककर आहात. मी पण पूर्वी नाशिकला 15 वर्ष होतो, त्यामुळे एक नाशिककर म्हणून आपला अभिमानही मला आहे. माझा प्रश्न असा आहे की तत्व नीतिमूल्य याचा विचार न करता कमी कालावधीमध्ये झटपट पैसा, प्रसिद्धी आणि यश मिळण्याच्या मानसिकता युवा पिढीमध्ये वाढते आहे. त्यात धोकाही आहे. आपणास काय वाटतं, त्यांना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. मला ऐकून मी सांगते सर परत प्रश्न. त्यांनी असं विचारलंय की तत्व नीतिमूल्य याला कुठेतरी डावलून अनेक लोक असतात किंवा विशेषतः त्यांचं म्हणणं आहे की नवीन पिढीमध्ये प्रसिद्धीची हाव जास्त वाढलेली आहे, तर याबद्दल आपले विचार. हो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तत्वांना डावललं का जातं तर कमी कष्टात क्षणार्धात खूप काही मिळवण्याचा जो हव्यास जो निर्माण होतो त्यासाठी एक शॉर्टकट म्हणून तत्वांना डावलण्याची एक प्रवृत्ती माणसाची असते. ही आज जास्त असेल, पूर्वीच्या काळात होती. तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तत्वांना डावलल्यानंतर क्षणार्धात तात्पुरतं यश मिळत असेल, पण ते यश फार काळ टिकत नाही, ते सुख देत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यामुळे आपण दुसऱ्यांना कोणाच्या तरी डोक्यावर पाय देत असतो, दुसऱ्याचं कोणाचं तरी हिरावून घेत असतो आणि त्यामुळे ते यश खऱ्या अर्थानं समाजाला आणि आपल्याला आनंददायी ठरत नाही. अर्थशास्त्राच्या भाषेत हे सांगतो, अर्थशास्त्रात एक झिरो सम गेम नावाची थिअरी आहे की तुम्ही स्वतःचं वाढवाल तर दुसऱ्याचं कमी करून स्वतःचं वाढवाल तर एकूण बेरीज 0 होते, प्लस मायनस. पण जर विन विन सोल्युशन आपण अडॉप्ट केलं म्हणजे तो समोरचा जिंकला, मी जिंकलो, सगळे जिंकलो, सर्वे तर सुखीनं संतू, हा जर विचार आपण ठेवला तर आपण सगळे मिळून जिंकू. आणि हा विचार मला आज या मांडणं महत्वाचं वाटतं. नक्कीच सर, सर्वे सुखीनः संतु हा जो तुम्ही विचार मांडलेला आहे तो नक्कीच महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या बोलण्यावरून असं जाणवतंय की कुठेतरी एक अध्यात्माशी तुमची नाळ खूप चांगल्या पद्धतीने जुळली गेलेली आहे पहिल्यापासूनच. तर अध्यात्माचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व काय सांगाल? आध्यात्मिक वारसा मला प्रामुख्यानं माझ्या आईकडून मिळाला. अतिशय लहान वयात मी सगळ्या प्रकारचे उपासना मार्ग हे शिकलो. स्तोत्र, मंत्र, जप, धारणा, ध्यान, योगासन, प्राणायाम, महापुरुषांची प्रवचनं ऐकणं, महापुरुषांचे विचार वाचणं, असे अनेक मार्ग शिकलो. त्यात प्रामुख्यानं गायत्री मंत्र आणि मारुतीची उपासना म्हणजे सामर्थ्याची उपासना याचा मला विशेष फायदा झाला. लहान वयात मला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा माझ्यावर अतिशय प्रभाव पडला आणि भगवद्गीता नीट समजायची असेल तर स्वामी विवेकानंद वाचलं पाहिजे. विवेकानंद केंद्रामध्ये जाऊन मी अतिशय लहान वयात अनेक
आठवडे महिने राहिलो आणि योगमार्गाचे योगशास्त्र सगळे शिकलो. आणि आणखी एक गोष्ट, संस्कृत भाषा मी गेले अनेक वर्षापासून आईकडून शिकत आलो. सगळे संस्कृत ग्रंथ मुळापासून अभ्यासले आणि त्यातून आध्यात्मिक प्रभाव त्याचा खूप पडला. मला एक वाक्य या ठिकाणी सांगावं असं वाटतं जरूर. की संस्कृत नाटकामध्ये एकही शोकांतिका नाही. जीवनाचा समारोप सुखद झाला पाहिजे ही भारतीय संस्कृतीची धारणा आहे. आता यानंतर तारुण्याच्या उंबरठ्यावर मला भेटलेले आणि आशीर्वाद देणारे 3 आध्यात्मिक गुरूंचा या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख मला करावासा वाटतो. पहिले म्हणजे नारायण काका ढेकणे महाराज. महायोगाची दीक्षा मी त्यांच्याकडून घेतली आणि आयुष्याचा कायापालट झाला. तेव्हा जी ज्ञानज्योत लागली ती कायमचीच. काका महाराज म्हणजे अत्यंत प्रसन्न आणि प्रेमळ असं शक्तिपीठ होतं. दुसरे गुरु म्हणजे विवेकानंद योगपीठाचे कुलपती बंगलोरचे डॉक्टर नागेंद्रजी, जे नासामध्ये पण होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला हिमालयाचं शिखर काय असतं ते दिसलं आणि त्याच्याकडे पोचण्याचा मार्ग सापडला. आणि त्यांनी शिकवलेल्या आवर्ती ध्यानाचा, या टेक्निकचा मला अतिशय लाभ झाला. आणि तिसरं म्हणजे प्रसन्न चैतन्य मूर्ती आदरणीय विष्णू महाराज पारनेरकर. पारनेरकर महाराजांच्या घराण्याचा आमच्या घराण्याच्या 3 पिढ्यांपासूनचा वरदहस्त आहे आणि त्यांचं वडिलांप्रमाणे माझ्यावर प्रेम आहे. या 3ही गुरूंबद्दल सगळ्यात एक मोठं वैशिष्ट्य मला असं सांगायचं, सध्याच्या युगात ते फार आवश्यक आहे. बरेचदा आध्यात्मिक क्षेत्रात अंधश्रद्धा फार असते, पण हे माझे 3ही गुरु यांनी विज्ञानाच्या पायावर उभा राहून, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पायावर उभा राहून आध्यात्मिकता शिकवली. हे फार महत्वाचं आहे. आणि या संदर्भात मला उल्लेख करावा असं वाटतो ते माझी परमगुरू आई सौ अरुणाताई रारावीकर. तिने विज्ञानात अध्यात्माच्या उंबरठ्यावर विज्ञानाचं पाऊल हे पुस्तक अनेक वर्षापूर्वी लिहिलं आणि त्यात भौतिकशास्त्र आणि अध्यात्म सगळ्याचा संबंध उलगडून दाखवला. तर हे फार महत्वाचं आहे. अध्यात्मशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना दुःखापासून दूर नेऊन परम आनंदाकडे, चिरस्थायी चिरंतन आनंदाकडे नेणारं जे शास्त्र आहे ते अध्यात्मशास्त्र आहे. त्यात कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग आणि भक्तियोग हे 4 भाग आहेत. कुशलतेनं कार्य करून फलसिद्धीच्या दृष्टीनं वाटचाल करणं, पण फळाची आसक्ती न ठेवणं म्हणजे कर्मयोग. आणि बऱ्याचदा एक शब्द फार वापरला जातो मला की वर्क हार्ड, वर्क हार्ड. मला हार्ड हा शब्द नाही आवडत. बिकॉज वर्क इज नॉट हार्डशिप. प्रयत्न हे आनंदाचं फक्त साधन नाही, प्रयत्न हाच आनंद सुद्धा आहे. आणि मग प्रयत्न हा आनंद आणि ध्येय पण आनंद, ध्येय सिद्धी पण आनंद, मग जीवनात आनंदाशिवाय काही उरतच नाही. आणि भक्तियोगाबद्दल सांगायचं झालं तर मी एकच वाक्य सांगेन की शब्दाकडून निशब्दाकडे, रंगाकडून अंतरंगाकडे आणि अंतरंगाकडून पांडुरंगाकडे जाणं हाच जीवनाचा भक्तियोग. वाह वाह, सुंदर. खरं तर विज्ञानाधिष्ठित तत्वनिष्ठ अशा पद्धतीने यश कसं मिळवायचं हे आपण जाणून घेतोय कार्यक्रमातून. डॉक्टर आशुतोष रारावीकर यांच्या यशस्वी जीवनाचे आणखीही पैलू उलगडणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. यशस्वी जीवनाचा प्रवास उलगडताना हा आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर आशुतोष रारावीकर यांचा जो यशस्वी प्रवास आहे तो आपण उलगडतोय. आपण जेव्हा यश म्हणतो तेव्हा फक्त आपल्या कामकाजातलं यश नसतं, तर त्याबरोबरच जी अनेक अंग असतात, विशेषतः कला जेव्हा आपण जोपासतो तेव्हा आयुष्य नक्कीच सुंदर होतं. आणि संगीत हे सरांच्या जीवनाचं एक अतिशय महत्त्वपूर्ण असं अंग आहे. लहानपणापासूनच सर गातात, गायन स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते गायलेले आहेत. सर, संगीताचं आपल्या एकूणच जीवनातलं महत्त्व तुम्ही काय सांगाल ते तर सांगाल आणि
त्याबरोबरच तुमच्या स्वरांमध्ये काही गाणं एखादं ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आणि सुरांनी सुरुवात. जरूर. नत्वहंकामये राज्यं न स्वर्गं न पुनर्भवम् कामये दुःखतप्तानां प्राणिनां शांति शांति शांति. वा वा वा, क्या बात है. हा जो मी आता श्लोक म्हटला हा महाभारताच्या द्रोण पर्वातला श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की मला राज्य नको, स्वर्गाचीही लालसा नाही, एवढंच काय तर मला मुक्ती सुद्धा नको. मला फक्त दुःखी माणसांच्या वेदनांचं वेदना दूर करायची, एवढंच माझ्या जीवनाचं ध्येय आहे, असा याचा अर्थ आहे. वा वा, सुंदर. आणि हे माझ्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे. कारण ही जीवनाचं हे सर्वोच्च ध्येय असू शकतं की मला स्वतःसाठी काहीच नको. सांगायचं म्हणजे संगीताबद्दल सांगायचं तर अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे, अध्यात्म हा माझा प्राण आहे आणि संगीत हा माझा आत्मा आहे. मी लहानपणापासून शिकतो, गातो. ही आईकडून मला देणगी मिळाली. प्रेमळ असेल तसं गुरुजींकडे मी शिकलो. नंतर आजोबा माझे दादासाहेब खरवणीकर यांचं ज्ञान दृष्टी विलक्षण होती, त्यांच्याकडून मी शिकलो. ते म्हणायचे तुझ्यासारखा बुद्धिमान शिष्य जगात पाहिला नाही. सध्या पंडित सुरेश बापट सर यांचा स्वर व्यासंग अध्यापन क्षमता विलक्षण आहे, त्यांच्याकडे मी शिकतो आहे. प्रत्येकानं गावं. संगीत हीच अंतरात्म्याची शक्ती, तीच भक्ती आणि तीच मुक्ती. आता तर एकच सांगतो, मला अनेक जण विचारतात की तुम्हाला कोणता राग आवडतो. मी सांगतो मला सगळे राग आवडतात. कारण प्रत्येक फुलाचं सौंदर्य जसं वेगळं असतं, गंध वेगळा असतो, तसा प्रत्येक रागाचा आनंद वेगळा असतो. आणि याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगतो की जगात फुलांच्या जाती या 4 लाख आहेत. आणि पंडित विलायत खान साहेबांनी सवाई गंधर्व महोत्सवात असं सांगितलं होतं की जगात राग 4 लाख आहेत. वा वा. हे आपण कोणीही इंटरनेटवर चेक करू शकता. जेवढे राग तेवढीच फुलं. किती सुंदर संगती आहे. आणि म्हणून भूपाळीच्या स्वरांनी प्रारंभ होऊन भैरवीच्या करुणोदात्त स्वरांनी जीवनाची सांगता व्हावी, हे परमभाग्य असतं. क्या बात है. खरंच सर, तुमच्या स्वरांनी हा जो माहोल आहे हा एक वेगळाच माहोल तयार झालेला आहे. तुमचे स्वर आणि तुमची अमोघ वाणी ही एक खरंच आज आमच्या सगळ्या दर्शकांना मिळालेली एक मेजवानी आहे. जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांसाठी तुम्ही काय सांगाल?
मी असं सांगतो, असं म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. माझं थोडंसं त्याच्याही पुढे जाऊन असं आहे की मी आधी चालतो आणि मग त्याप्रमाणे बोलतो. आणि हे अतिशय जे आचरणात आणतो ते बोलतो आणि जे बोलतो ते प्रामाणिकपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, हे अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो. जाता जाता अखिल मानव जातीसाठी, देशासाठी मी एक पसायदान मागतो. डोक्यावरचं छत्र कधी न हरपावं, पायाखालची जमीन कधी न सरकावी, जीवन पथावरचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेनं पडावं, वेदना मिटावी, चेहऱ्यावरचं हास्य सदैव फुलावं, परमेशाचं नाम कधी न विसरावं, आयुष्य मंगलमय व्हावं, जीवनाच्या नंदनवनात यशाचं हास्य पुष्प प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सदैव फुलावं, हेच यशपुष्प यशपुष्प यशपुष्प. नमस्कार सर. मनापासून आपल्याला धन्यवाद देते. आणि आज खरोखरच ह्या कार्यक्रमातून आपण सरांच्या आयुष्याचा प्रवास तर उलगडलाच, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच उपयुक्त, प्रेरणादायी अशा अनेक गोष्टी आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळालेल्या आहेत. सर, आपण इथे आलात आणि खूप वेगवेगळ्या विषयावर विवेचन केलं, याबद्दल आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपण पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.